चला म्हटलं गॅस आणि किचन ओटा साफ करून घेऊ, म्हणजे ते स्वच्छ होऊन जातील आणि दुसऱ्या कामाला लागता येईल. कारण की कसं आहे, स्वयंपाक करतो आणि ते चिकट वगैरे होतं, ते लगेचच्या लगेच साफ केलं तर मग स्वच्छ राहतं. नाहीतर मग पाली वगैरे फिरत असं माहीत नसतं. त्याच्यामुळे ते सगळं आवरून मग खिडकी वगैरे लावून घेते. आणि माझ्या खिडकीला जाळी नसल्यामुळे ना पाल असे म्हणजे आतमध्ये लगेच येऊ शकते, असं आहे. सो मग त्याच्यामुळे काय केलं, म्हटलं पहिले उरकून घ्यावं. आणि ते चिकट वगैरे किचनवर घाण तसंच काय ठेवता येत नाही. रोजच्या रोज क्लिनिंग केल्यानंतरच स्वच्छ वाटतं आणि मन फ्रेश होतं. ते आवरत होते, तनुष आपला खेळत बसला होता, हे गेले होते कामाला. म्हटलं आता सगळं झाल्यानंतर परत कपडे वॉश करायचे आहेत, अजून मग टेबल आवरायचा आहे आणि भलताच राडा. अजून दिवाळीचं काही उरकून ठेवलेलंच नव्हतं वर. इथे आले ते ह्या टेबलवर इतका पसारा होता. आणि तनुषचं असंच आहे, रोज काही ना काही उचलून तिकडे ठेवतं. म्हटलं चला, एक बॉक्स होता मोकळा, त्याच्यामध्ये ते सगळं सेट करून ठेवत होते. कारण म्हटलं जे लागेल त्या वस्तू इकडून तनुष घेईल किंवा आम्हाला पण लागतात त्या हाताशी मिळतील. आणि टीव्हीच्या खाली टेबल ठेवलं आहे, मग तो असा ठेवला आहे मी, त्याच्यावर म्हणजे फ्रूट्स वगैरे ठेवता येईल, पाणी वगैरे तनुसाठी आरामशीर म्हणजे घेता येईल ना. किचन वाट्यावर त्याला हात नाही पोचत. सो मग ते इथला पसारा आवरत होते. आणि मग काही पसारा जो आहे, जे आता दिवाळीला काढलेलं होतं सगळं, ते वर ठेवायचं होतं. पण आता आहोंना सुट्टी नव्हती, पोटमाळ्यावर ठेवायचं आणि ठेवण्यासाठी मला काही जमत नव्हतं. सो मग म्हटलं तर इथलं आवरून घ्यावं. इथलं आवरून घेतल्यानंतर बरं वाटतं. मग लगेच घेतलं वॉशरूम साफ करायला. पांढरी फरशी असल्यामुळे वॉशरूमवर लगेच थर बसतो. आणि होतं काय, आपण कपडे वगैरे धुतो तर साबणाचे सगळे असे पांढरे पांढरे डाग पडतात आणि नंतर मग ते येल्लोसर दिसतात आणि ते काय आवडत नाही. म्हणून म्हटलं लगेच हातासाठी वॉशरूम घासून घ्यावं. सकाळी उठल्यानंतर ते घासायचं होतं, पण वेळच मिळत नाही. पटकीने फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागावं लागतं, कारण आहूंना जायचं असतं. सो आज उशिरा केला मी. म्हटलं तर चला हे आवरून घ्या, नंतर परत फ्रेश होऊन घेता येईल. कारण म्हटलं आता वॉशरूम साफ केलं की परत फ्रेश व्हावंच लागतं. सो मग फ्रेश झाले. मग संध्याकाळची वेळ झाली आणि खोबरं होतं माझ्याकडे, ओलं नारळ. मग त्याची वड्या करून घ्यावं म्हटलं, कारण ओलं नारळ काही लागतच नव्हतं. म्हटलं आता गोड काहीतरी करावं. कढईत घातलं तूप आणि मग खिसलेलं खोबरं घातलं आणि मस्त हलवून वर खाली परतून घ्यायचं, की थोडंफार त्याला पाणी सुटतं. मस्त थोडंफार फ्राय करून घ्यायचं. तर स्वतःच तेल सुटत असतं, पण तुपामुळे एक वेगळीच चव येते आणि वेगळा स्मेल येतो. त्याच्यामुळे मग चाललं होतं. बाहेर वातावरण असं पावसाळीच होतं, कारण पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता. वरून लगेच गूळ घातला मी आणि गूळ वितळेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं, असं परतून घ्यायचं आलटून पलटून. थोडं चिकट झालं पाहिजे ते सारण, कारण आहे ना नंतर मग त्याच्या वड्या छान पडतात. सो मग असं मस्त एकसारखं असं हलवून घेतलं त्याला, असं एकदम गूळ वितळू दिलं. आणि इलायची मी घातली नव्हती, कारण आम्हाला इलायची अशी जास्त आवडत नाही. म्हणजे आवडते, पण असं म्हणजे हे होतं, खूप तोंडात येऊ नये म्हणून असं वाटतं. मस्त असं थापून घेतलं तूप लावलेल्या प्लेटमध्ये. त्याच्यावरून काजूचे तुकडे किंवा बदामाचे तुकडे तुम्ही घालू शकता. आणि एक तासासाठी सेट व्हायला ठेवला. तुम्हाला लवकर खायचं तर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा तुम्ही. मी ठेवून दिलं सेट व्हायला. नंतर गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडू शकता आणि खाऊ शकता. इतक्या छान झाल्या होत्या टेस्टला त्या. तुम्ही नक्कीच करून बघा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.